नमस्कार सर्वांना. आजचा टॉपिक आपण पाहणार आहोत घातांक. आणि या टॉपिकवर आपल्याला परीक्षेमध्ये पेपर 1साठी 1-2 प्रश्न, पण पेपर 2मध्ये बरेचसे प्रश्न आलेले आहेत. तर घातांक, त्याची बेसिक कन्सेप्ट आणि घातांकांचे नियम या टॉपिकमधला खूप महत्त्वाचा भाग आहे. तो आपण पाहणार आहोत आणि याचा पुढील काही प्रकरणामध्ये सुद्धा महत्त्वाचा उपयोग होतो. तो आपण याच्यात थोडक्यात पाहणार आहोत. बघा, इथं घातांक म्हणजे काय पाहूया बघा आपण. घातांक उदाहरणार्थ इथं परिमेय संख्या दिलेली आहे बघा. याच्यामध्ये ए ही कोणती जर परिमेय संख्या दिली आणि त्याचा यम वेळा, यम ही नैसर्गिक संख्या आहे, तितक्या वेळा जर त्यांचा गुणाकार केला तर ती संख्या घातांकित स्वरूपात पुढील पद्धतीनं लिहिली जाते. याचा अर्थ कसा होतो बघा. ए या कोणत्याही परिमेय संख्येचा एम ही नैसर्गिक संख्या आहे, इतक्या वेळा जर गुणाकार केला तर आपण ते लिहितो ए रेस टू एम किंवा एचा घातांक यम असं म्हटलं जातं. एचा घातांक यम असं लिहिलं जातं. तर इथं ए जो आहे त्याला आपण पाया म्हणतो, एला पाया म्हणतो, आणि वर जी संख्या लिहिली असते त्याला आपण काय म्हणतो, घातांक होतो. आता याचं वाचन कसं करायचं. एचा घात यमचे वाचन 2 प्रकारे केलं जातात. एक तर एचा घातांक यम असंही म्हटलं जातं किंवा एचा यमवा घात, अशा दोन्ही पद्धतीनं वाचन केलं जातं. उदाहरणार्थ इथं ही घातांकित संख्या लिहिलेली आहे. घातांकित संख्येमध्ये जो घात आहे, जी संख्या आहे ती लहान वर डोक्यावर लिहिली जाते, लक्षात ठेवायचं. तर 5चा घातांक 3 असं वाचन करूया किंवा 5चा तिसरा घात असंही वाचन चालेल. तर इथं पाया खालची जी संख्या आहे तिला पाया म्हणणार 5 आणि घातांक किती असणार आहे, 3 म्हणणार आहे. ओके. तर अजून एक सांगतो तुम्हाला. कुठल्याही संख्येचं 7चा दुसरा घात किंवा यालाच 7चा वर्ग असं पण म्हणतो आपण. 7चा वर्ग. नंतर 7चा तिसरा घात असेल तर त्याला 7चा घन असं म्हणतात, 7चा घन. त्यानंतर 7चा समजा 6वा घात असेल तर 7चा 6वा घात किंवा घातांक असं म्हटलं जाईल, किंवा 7चा घातांक 6 असं दोन्ही प्रकारे त्याचं वाचन केलं जातं. फक्त 2ला वर्ग शब्द लक्षात ठेवा आणि 3 असेल तर त्याला घन. 7चा दुसरा घात पण म्हणू शकतो वर्गाच्या ठिकाणी, 7चा तिसरा घात पण आपण म्हणू शकतो. ह्या काही बेसिक गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या, ते इथं लक्षात आलं असते. यानंतर आपण पाहणार आहोत घातांकाचे काही नियम. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल, घातांकाचे नियम जे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. घातांकाच्या नियमांमध्ये संख्येच्या स्वरूपामध्ये आणि चिन्हाच्या स्वरूपामध्ये किंवा अक्षरामध्ये सुद्धा मी तुम्हाला 1 बाय 1 घातांकाचे नियम समजून देतो. हे नियम व्यवस्थित समजून घेतलं तर यावरची उदाहरणं आपल्याला सोडवायला काही अडचण नाही. यातला पहिला नियम असा असतो बघा. तर पहिला नियम होतो, समजा एचा घातांक यम असेल. ए म्हणजे ही कोणतीही परिमेय संख्या, लक्षात ठेवा. उदाहरण दाखल दिले, संख्या घेऊन सुद्धा सांगतो तुम्हाला. आणि ए ही दुसरी परिमेय संख्या म्हणजे तीच परिमेय संख्या आहे, त्याचा घातांक यम असेल. बघा, पाया समान असेल आणि गुणाकार असेल तर घातांकित संख्येची काय होते, बेरीज होते. एचा घातांक यम अधिक यन असं आपण लिहू शकतो. संख्या घेऊन सांगतो तुम्हाला. 3चा घातांक 4 गुणिले 3चा घातांक 2. पाया समान आहे, गुणाकारामध्ये काय होतं, त्यांची घातांकित संख्येची काय होते, बेरीज होते. म्हणून 3चा घातांक 4 अधिक 2 बरोबर किती येणार आहे, 3चा घातांक 6. हा पहिला नियम लक्षात ठेवायचा. ओके. म्हणजे घातांकित संख्येमध्ये काय लक्षात ठेवायचं. आणि यम आणि यन ही कुठली पूर्णांक संख्या, धन पूर्णांक आहेत ते. धन पूर्णांक असतील तर त्यांची अशा पद्धतीने बेरीज होते. पाया समान असताना घातांकित संख्येची काय होते, बेरीज होते. हा पहिला नियम आपल्याला इथं पाहिलेला आहे. दुसरा नियम सांगा. आता गुणाकारामध्ये बघितलं, आता भागाकारामध्ये काय होतं बघा, वजाबाकी होते. एचा घातांक यम असेल भागिले एचा घातांक यन असेल तर इथं गुणाकार असेल तर काय होतं, बेरीज होते. भागाकार असेल तर काय होते, वजाबाकी होते. हे पहिला नियम लक्षात ठेवायचं. एम वजा एन होतं. एम वजा एन. पण ऑब्व्हियसली इथं वजाबाकी बेरीज करताना मागे पुढे संख्या लिहिली तर चालते, पण वजाबाकी करताना मोठी संख्येतून लहान संख्या आपण घालवतो नेहमी जनरली. मग इथं 2 पॉसिबिलिटीज होतात. इथं एकतर जर यम मोठा असेल तर यम वजा यन पहिलं करू शकतो. आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये यन जर मोठा असेल तर काय करायचं ते सांगतो. आता पहिल्या नियमाचं उदाहरण देऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो अगोदर मी. इथं पहिल्या नियमामध्ये काय होईल बघा. पहिल्या याच्यानुसार बघितलं तर समजा 5चा घातांक 7 आहे भागिले 5चा घातांक 3 आहे. पाया कसा आहे, समान आहे. पाया समान असताना गुणाकारामध्ये बेरीज होते आणि भागाकारामध्ये वजाबाकी होते. हे सिम्पल लॉजिक आहे.
मग 7 वजा 3 त्यातनं जातं. मग 7 वजा 3 किती येणार आहे? 5चा चौथा घातांकी. याच्यामध्येच दुसरी एक पॉसिबिलिटीज आपल्याला अशी तयार होते, म्हणजे पहिलं यम मोठं होतं, यम ग्रेटर दॅन एन, म्हणजे पहिली संख्या मोठी होती म्हणून आहे असं वजाबाकी केली. तर दुसरी पॉसिबिलिटीज अशी होईल की समजा एन मोठा असेल तर ती वजाबाकी केल्यावर ऋण राहणार ना ऑब्वियसली. बघा दुसरी पॉसिबिलिटी मी चिन्हात सांगतो आणि नंतर संख्येतसुद्धा सांगतो. a⁻m भागिले एचा घातांक n. काही वेळामध्ये मध्ये इंग्रजी शब्द ते सरावामुळे ते जातील, समजून घ्या. मी मराठीत पण व्यवस्थित सांगतो इथे. आता इथं पॉसिबिलिटीज काय होतं आहे, मगाशी यम मोठं होतं, आता काय आहे एन मोठं आहे. असं असेल तर ऑब्वियसली त्यांची वजाबाकी काय येणार आहे? वजा असणार आहे, म्हणून ती खाली जाते. एवढं लक्षात ठेवा इथं. a⁻ खाली घ्यायचं, n वजा m खाली घ्यायचं ते. ओके, ही पहिली पॉसिबिलिटी झाली. ही दुसरी पॉसिबिलिटी झाली. उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला. समजा 2चा घातांक 3 असेल, 2चा घातांक 3 आहे. ओके, बघा लक्षात येते का? बघा ते 2चा घातांक 3 आहे भागिले 2चा घातांक 5 आहे. मगाशी कसं होतं, यम मोठं होतं, आता इथं एन मोठं आहे. म्हणून हे का लिहायचं ते पण सांगतो. छेदस्थानी लिहायचं आणि इथं काय करायचं, 2चा घातांक 5 वजा 3 घ्यायचं. एन अगोदर मोठ्यातून लहान घालायचं आहे ना, म्हणजे छेदस्थानी घेऊन ते बदलायचं आणि या अशा पद्धतीने लिहायचं. हा असं का लिहायचं ते पुढं एक नियम आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. सध्या हे असं लक्षात ठेवा, 2चा दुसरा घात. लक्षात आले का? दुसरी पॉसिबिलिटी. आणि तिसऱ्या पॉसिबिलिटी म्हणजे काय, दोन्ही पण जर समान असेल तर काय होणार? यम बरोबर एन असेल तर काय करणार बघा. उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, एचा यम भागिले एचा एन आणि दोन्ही पण समान असेल तर ऑब्वियसली उत्तर काय येणार? त्याचा 1 येणार. काय 1 येणार? कारण 1 वजा म्हणजे कुठली जी संख्या असते दोन्ही समान असल्यानंतर त्याची वजाबाकी 0 येणार. कुठल्याही संख्येचा घातांक 0 असेल तर 1 येतो. उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. 7चा घातांक 3 भागिले 7चा घातांक 3 जर समान असेल तर याच्यात काय होते? वजाबाकी होते ना. भागाकारामध्ये पाया समान असताना घातांकाची काय होते? वजाबाकी. 3 वजा 3 7चा घातांक 0 आणि कोणत्याही परिमित संख्येचा घातांक 0 असेल तर त्याचं उत्तर काय लिहितो आपण? 1 लिहितो. त्यामुळे या तिसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये 1 उत्तर येते, एवढं लक्षात ठेवा. लक्षात आलं का? घातांकाचा पहिला नियम काय बघितला आपण? गुणाकाराचा. गुणाकार असताना बेरीज करायची, भागाकार असताना वजाबाकी करायची. वजाबाकी करताना 3 पॉसिबिलिटी येतात, 3 शक्यता येतात. एकतर यम मोठा असेल तर नेहमीप्रमाणे वजाबाकी, एन मोठा असेल तर छेदस्थानी घेऊन एन वजा यम करायचं. इथं दिलेलं बघा, 3 आणि 5 होतं ते 5 वजा 3 केले आणि छेदस्थानी ठेवायचं. आणि तिसरी पॉसिबिलिटीज किंवा शक्यता आहे, दोन्ही जर समान असेल तर त्याचं उत्तर 1 येतं, एवढं लक्षात ठेवा. पुढचा घातांकाचा नियम आहे बघा. पुढचा नियम सांगतो तुम्हाला इथं. घातांकित संख्येच्या घाताचा नियम. उदाहरणार्थ एचा यम घात असेल, ही घातांकित संख्या झाली ना, आणि त्याचा परत एन घात असेल तर घातांकित संख्येच्या घातांकाचा काय करायचं असतो? गुणाकार करायचा. उदाहरणार्थ a⁻m × n असं करायचं असतं. घातांकित संख्येचा परत घातांक दिला तर घातांकांचा काय करायचा? गुणाकार करायचा. इथे सूत्र झालं. ओके, किंवा हे असं पण लिहितं a⁻m असं पण लिहितात. m n याचा अर्थ त्याच्यामध्ये गुणाकार असतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. 4चा घातांक 3 आहे आणि त्या घातांकित संख्येचा परत घातांक 5 आहे तर घातांकित संख्येचं काय येणार आहे? गुणाकार आहे ना. 3 × 5 3×5 15 म्हणजे 4चा घातांक किती येणार आहे? 15 येणार आहे. आता हा पेपर 1 मध्ये पण भाग आहे बरं का. पेपर 1, 2 दोन्हीला पण आहे. सगळे टॉपिक करत असताना पेपर 1, 2चे एकत्रच करायचे. 2 ज्यांचा आहे त्यांनी एक तर ऑब्व्हियसली करायचं आणि 1 सोडून झाल्यानंतर 2वर जा. ओके, पेपर 1पेक्षा पेपर 2मध्ये काठिण्यपातळी थोडीशी वाढवलेली असते, पण 80% सिलेबस प्रकरण सेमच आहेत, फक्त थोडीशी प्रश्नाची काठिण्यपातळी तिथं वाढवलेली आहे. चला, हा पुढचा नियम तुमच्या लक्षात आला असेल. मी तुम्हाला चिन्ह म्हणजे अंक अक्षर घेऊन पण दाखवतो आणि ते संख्या घेऊन सुद्धा कसं लिहायचं हे तुम्हाला शॉर्टमध्ये दिलेलं आहे. पुढचा चौथा नियम काय सांगतोय बघा. समजा a⁻b असेल किंवा a×bचा घातांक यम असेल, कंसाचा घातांक यम असेल तर तो वेगवेगळा लिहिता येऊ शकतो. प्रत्येक गुणाकारातल्या प्रत्येक अंकाला लिहिता येतो. उदाहरणार्थ एचा यम असं पण लिहिता येतो, बीचा यम. हे नियम आपल्याला नंतर एक्झाम्पल सॉल्व करताना फार उपयोगी पडतात, त्यामुळे हे लक्षात ठेवा.
उदाहरण घेऊन सांगतो. 3 गुणिले 2 अशी संख्या आहे आणि त्याचा घातांक समजा 5 असेल तर प्रत्येकाचा सेपरेट लिहिता येईल. 3चा 5 गुणिले 2चा 5 घातांक आपल्याला लिहिता येऊ शकतो. त्यानंतरचा 5वा नियम सांगतोय बघा. जसं गुणाकारामध्ये घाता असेल तर आतल्या प्रत्येक संख्येला लिहिता येतो, तसं भागाकारामध्ये सुद्धा समजा a/b असेल आणि त्याचा घातांक m असेल तर सेपरेट aचा m घातांक करता येतो, bचा पण m घातांक आपल्याला करता येऊ शकतो. पाया घेऊन सांगतो बघा. 7/9चा घातांक समजा 5 असेल तर 7चा घातांक 5 लिहिता येईल, 9चा घातांकसुद्धा 5 आपल्याला लिहिता येऊ शकतो. हे नियम फार महत्त्वाचे आहेत. नियम जर माहिती असतील तर यावरची उदाहरणं अगदी इझिली आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतात. पुढचा नियम आहे, कोणत्याही शून्येतर परिमेय संख्या, शून्य सोडून कुठल्याही परिमेय संख्येचा घातांक जर 0 असेल, ए ही परिमेय संख्या म्हटली बरं का, या परिमेय शून्येतर परिमेय संख्येचा घातांक 0 असेल तर त्याचं उत्तर 1 येतं, एवढं लक्षात ठेवायचं. उदाहरणात सांगतो तुम्हाला, कुठल्याही संख्येचा 2चा घातांक 0 म्हटलं तर ऑब्व्हियसली 1 येणार आहे. 3/7चा घातांक जर 0 असेल तर उत्तर काय लिहायचं, 1 लिहायचं. कुठल्याही परिमेय संख्येचा घातांक 0 असेल तर त्याचं उत्तर 1 लिहायचं. हा नियम आहे, तो लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा 7वा नियम असा होईल, समजा एचा m घात असेल, एचा घातांक जर ऋण असेल तर तो धन करायसाठी काय करायचं, छेदस्थानी लिहायचं असतं. उदाहरणार्थ एचा घातांक एचा m ऋण असेल तर छेदस्थानी गेल्यावर धन होतो, छेदस्थानी धन असेल तर वर गेल्यावर काय होतं, ऋण होतो. हा नियम महत्त्वाचा होता आणि तो मगाशी पहिल्या वजाबाकीच्या नियमामध्ये आला होता बघा, म्हणून आपण ते n वजा m असं छेदस्थानी लिहून केलं होतं. याच पद्धतीनं एचा ऋण 1 घात असेल तर ऑब्व्हियसली काय लिहिणार आपण, ए. आता ऋण 1 म्हणजे काय घात आहे बघा, ऋण आहे, तो धन करण्यासाठी छेदस्थानी लिहितो ना. 1 लिहिलं तरी चालतं किंवा डायरेक्ट एचा घातांक ए असं लिहिलं तरी चालतं. कुठलाही वर घातांक लिहिलेला नाही याचा अर्थ तो 1 घातांक असतो. कुठलाही वर घातांक नसेल तर 1 असतो, हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना ते 0 म्हणायचं नाही, 0 असेल तर उत्तर 1 येतो. काही घातांक नाही म्हणजे 1 डोक्यावर असतो. आता हे संख्यांच्या बाबतीत सांगतो बघा. 3चा घातांक ऋण 2 असेल तर धन करण्यासाठी छेदस्थानी लिहितो, 3चा घातांक 2 असं आपण काय करतो, कन्वर्ट करून ते लिहित असतो. तर अशा पद्धतीनं हे घातांकाचे नियम आहेत आणि याचा आपल्याला उदाहरण सॉल्व्ह करण्यासाठी फार उपयोग होत असतो, लक्षात घ्या. याच्यामध्ये सुद्धा अजून एक 2 पॉसिबिलिटीज आहेत, त्या सांगतो तुम्हाला. तर ए आणि एचा वजा 1 ह्या दोन्ही एकमेकांच्या काय म्हणतोय आपण, त्याला गुणाकार व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या. आता हे पहिल्यांदा मी प्रकरण आपण अनुभवले बघा. गुणाकार व्यस्त म्हणजे ज्या 2 संख्या एकमेकींच्या काय असतात, ज्या 2 संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकींचा गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात. तर इथं काय होतं बघा, गुणाकार व्यस्त करत असताना जर बघितलं, एचा घातांक इथं किती आहे, 1 आहे, 1 गुणिले एचा वजा 1 घातांक, याचा अर्थ काय होतो, खाली गेल्यानंतर धन होतो ना, मग वर 1 लिहिलं तर चालतं. ऋण आहे ते खाली धन, म्हणजे हीच संख्या खाली लिहिली आणि यांचा गुणाकार केला तर तो 1 घातांक आहे, म्हणजे इथं पण काही नाही म्हणजे 1 असतो, किंवा लिहिला नसला म्हणजे 1 असतो, एवढं लक्षात ठेवा. मग आता ए समान आहे ना, ते गेलं म्हणजे याचं उत्तर 1 आलं, म्हणून यांना एकमेकींचा गुणाकार व्यस्त संख्या म्हणायचं. एचा m घात असेल, याची गुणाकार व्यस्त संख्या म्हणली तर फक्त काय करायचं, वजा m करायचं. का करायचं लक्षात आलं असेल तुमच्या, कारण ते वजा केलं की छेदस्थान जातं, ते सगळं जातं आणि त्यांचा गुणाकार 1 येतो. ओके, त्यामुळे गुणाकार व्यस्त संख्या करत असताना फक्त चिन्ह काय करायची, बदलायची आहे. याच्यामध्ये अजून एक टॉपिक येतो, तो म्हणजे काय येते बघा, संख्यांचे विस्तारित रूपात मांडणी करायची. संख्यांचे विस्तारित मांडणी हे सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. हे आपल्याला कसं लिहायचं वगैरे ते माहिती असलं. हे बघा, 1 म्हणजे कसं लिहू शकतो बघा, 10चा शून्य घात म्हणजे आपण 1 म्हणू शकतो का हो, बघा 10चा शून्य घात म्हणजे 1 म्हणू शकतो का, ऑब्व्हियसली कुठल्याही संख्येचा शून्य घात असेल तर असं 1. फक्त 10 लिहिलं म्हणजे काय म्हणता येईल बघा, 10चा घातांक काही नाही म्हणजे काय असतो, 1 असतो, लक्षात ठेवायचं. 10चा घातांक आपल्याला 1 असं लिहिता येऊ शकतो. त्यानंतर बघा
इथं क्रमानं लिहितो मी. 10चा शून्य घात म्हणजे 1, 10चा 1 घात म्हणजे 10च फक्त म्हणू शकतो. 10चा दुसरा घात म्हणजे काय करायचं, जेवढा घात आहे तेवढे शून्य लिहायचे. 10चा दुसरा घात किंवा 10चा वर्ग 100 माहिती आहे आपल्याला. 10चा तिसरा घात याचा अर्थ होतो 10चा जेवढा घात आहे तेवढ्या त्यावरच्या शून्य लिहायच्या. 3 आहे म्हणजे 3 शून्य, 1 2 3. 10चा चौथा घात म्हणजे 1 वर 4 शून्य, 1 2 3 4 हे लक्षात ठेवा. याच्या उलट सांगतो तेही लक्षात ठेवा. समजा 1/10 म्हणजे 10चा घात 1 आहे. आता छेदस्थानी वर अंशस्थानी 10चा वजा 1 असं येऊ शकतं ना. 1/100 म्हणजेच 1/10चा तो वर्ग आहे. छेदस्थानी अंशस्थानीला 10चा वजा 2 असं होतं, लक्षात ठेवा. 1/1000 1000 म्हटलं तर 1/10चा तिसरा घात डायरेक्ट आपण 10चा ऋण 3 घात म्हणू शकतो वरच्या नियमानुसार. कुठला नियम बघितला, हा 7वा नियम बघितला बघा. वर ऋण असेल छेदस्थानी लिहिलं तर धन होतं आहे, वर धन असेल तर छेदस्थानी लिहिलं की ऋण होतं, एवढं लक्षात ठेवा. वाईस वरचा लास्ट वन 1/1 वर 1 2 3 4 शून्य दिल्या तर 1/10चा किती शून्य आहेत, 1 2 3 4 तर 4 शून्य म्हणून ते 4 लिहायचं म्हणजे 10चा ऋण 4 घात होतं येईल. अशा पद्धतीनं ही विस्तारित मांडणी घातांकाच्या स्वरूपात आपल्याला लिहिता आली पाहिजे, हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. दुसरं बघा, हवेतील प्रकाशाचा वेग आपण काय करतो 3 × 10⁸. तर ह्या तेवढ्या शून्य लिहित बसत नाही ना. प्रकाशाचा वेग हवेतील आहे, हे आपल्या विज्ञानामध्ये पण आहे बघा. प्रकाशाचा हवेतील वेग तर तो अशा पद्धतीने लिहिला जातो 3 × 10⁸. आता हे कन्व्हिनियंट होत नाही ना व्यवस्थित, 3 वर तेवढ्या 8 शून्य प्रत्येक वेळी लिहित बसण्यापेक्षा ते अशा पद्धतीनं रूपांतर केलं जातं. मीटर प्रति सेकंद त्याचं एकक आहे, मीटर प्रति सेकंद. ओके. त्यानंतर बघा एचा वर्ग लिहिला. एचा वर्ग म्हणजे एचा दुसरा घात. एचं वर्गमूळ लिहिलं म्हणजे काय, आपण असंही लिहू शकतो. एचा घातांक 1/2. वर्गमूळ म्हणजे तर काय नसते म्हणजे 2 किंवा ते 1/2 असंही लिहू शकतो. घनमूळ म्हटलं, एचं घनमूळ म्हटलं तर एचा घातांक 1/3 असंही लिहू शकतो बरं का. हे असं लिहू शकतो. इथं 5 जर हे असेल, एचा 5वं मूळ असेल, 5वे मूळ म्हणतो तर ते आपण 1/1/5 असं लिहू शकतो. तर अशा पद्धतीनं घातांक या टॉपिकवरची आपण काही बेसिक प्रश्न इथं म्हणजे बेसिक कन्सेप्ट आपण पाहिलेले आहे. या बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला व्यवस्थित कळाले असतील तर आपल्याला यावरचे काय करायचे आहेत, घातांकावर आलेले प्रश्न यावर पाहायचे आहेत. अजून यामध्ये एक टॉपिक आहे म्हणजे तो एखाद्या संख्येचा घातांक किती वेळा जर लिहिला, समजा 27 कुठल्याही संख्येचा उदाहरणार्थ समजा 23 या संख्येचा 70वा घात केला. 70वा घात केल्यानंतर त्या घातांकित संख्येच्या एकक स्थानी कुठला अंक येईल असा प्रश्न आपल्याला पेपर 1साठी यावर प्रश्न आलेले आहेत. तर ते सिम्पल लॉजिक पुढच्या टॉपिकमध्ये सांगतो आहे, पुढच्या लेक्चरमध्ये. आता तुम्ही हे सगळे समजून घ्या आणि यावरचे काही प्रश्न मी पाठवतो ते तुम्ही सोडवून घ्यायला हरकत नाही. तर हा आज लाईव्ह लेक्चर मला घेता आला नाही त्या एका कार्यक्रमामुळं, तर त्याचा हा व्हिडिओ पाठवलेला आहे, तो व्यवस्थित पहा. हे सगळे नियम समजले तर यावरचे आपल्याला परीक्षेला आलेले प्रश्न मी पाठवलेत ते तुम्ही सोडवू शकताय. आणि यातला एक टॉपिक आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये मी कवर करून देतो. तर आजच्या लेक्चरचा हा लाईव्ह व्हिडिओ सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्या. धन्यवाद. गुड नाईट ऑल ऑफ यू.